सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातल्या फळबागा पाण्याअभावी उद्ध्वस्त होत आहेत। मात्र हिंगोली जिल्ह्यात कडोळीच्या गजानन कदमांनी कमी पाण्यात येणाऱ्या ॲपल बोरांची 1.5 एकरांवर लागवड केली आहे। 9 महिने वयाच्या या बागेपासून त्यांना आजवर 45,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। तर येत्या काही दिवसात आणखी लाख ते 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे। यापैकी 60,000 रुपयांचा उत्पादन खर्च वगळला तर किमान 1.25 लाख रुपयांचा नफा त्यांना मिळणार आहे। आज आपण गजानन कदमांच्या ॲपल बेरची शेती पाहण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कडोळी गावाला जाणार आहोत। दुष्काळी हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या कडोळीच्या गजानन कदमांकडे 10 एकर कोरडवाहू शेती आहे। पण कोरडवाहू पिकं परवडत नसल्यानं कदमांनी थोड्या बहुत प्रमाणात फळं तसंच भाजीपाल्याचं उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला। दरम्यान ॲग्रोवन बातमीपत्रात गेल्या 1.5 वर्षांपूर्वी दाखवलेल्या ॲपल बेरच्या शेतीची यशोगाथा पाहून त्यांना प्रेरणा मिळाली। सदर शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांनी ॲपल बेर विषयी माहिती घेतली आणि उन्हाळ्यापूर्वी त्यांनी बोरांची लागवड केली। मी 97 मध्ये 12वी झाली माझी। तर मला काय नोकरीच्या हिशोबाने पुढे शिक्षण करता नाही आलं, कारण परिस्थिती थोडी नाजूक असल्यामुळे। मग वडील शेती करत होते, तर शेतीमध्ये काही फारसं उत्पन्न नव्हतं। तर फॅमिलीमध्ये थोडेफार लोक असल्याच्यानं आमची काही परिस्थिती नाजूक असल्याच्यानं काही उदरनिर्वाह होईल नव्हता, म्हणून मी एक शेती करण्याचा निर्णय घेतला। तर सुरुवातीला आम्ही सीड लावला, कापूस। त्यामध्ये काय आम्हाला तेवढं उत्पन्न मिळालं नाही। त्यानंतर गोबी लावली एकरभर, त्यामध्ये बी काय म्हणजे भाजीपाल्यात आम्हाला काय फारसं उत्पन्न वाटेल नव्हतं, म्हणून आम्ही ॲग्रोवन पेपरची माहिती घेतली। मग ॲग्रो पेपर लावलेलाच आहे आम्हाला। त्यावर थोडं या बोरीचं आल्याबद्दल आम्ही या बोरीची माहिती घेण्यासाठी बऱ्याच ठिकाणी हिंडलो। कमी पाण्यात उत्पादन देणाऱ्या ॲपल बेरच्या रोपांची त्यांनी पश्चिम बंगालहून रोपं आणली। मार्च 2013 मध्ये त्यांनी 10 फूट बाय 10 फुटांवर 400 रोपांची लागवड केली। तर लागवडीनंतर 9 महिन्यातच त्यांना पेरूचं उत्पादन हाती मिळालं। पश्चिम बंगालमध्ये जाऊन हे रोपं आणली। या रोपाची सरासरी आम्हाला किंमत तिथं 50 ते 60 रुपयाच्या हिशोबाने मिळाली। त्यानंतर आम्ही आणून याची लागवड जूनमध्ये केली। तर जूनमध्ये सुरुवातीला खड्डा करून 2 बाय 2चा खड्डा करून त्यामध्ये 1 टोपलं शेणखत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, अर्धा किलो निंबोळी पेंट, थोडं बेसी पावडर टाकून त्यामध्ये आम्ही कलमाची लागवड केली। आज 9 महिने झाले कलमा लावून। तर 9 महिन्याचं सरासरी एक झाड आम्हाला 35 ते 40 किलो उत्पन्न द्यायला। तर या सरासरी भाव याचा मार्केटला 40 ते 45 रुपये सरासरी भाव भेटत आहे हराशीमध्ये, आणि चिल्लर विक्री याची 50-60 रुपये होत आहे। ॲपल बेर लागवडीनंतर अवघ्या 9 महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये त्यांना बोरांचं उत्पादनही मिळू लागलं। आजवर त्यांना 8 क्विंटल बोरांचं उत्पादन मिळालंय। याची विक्री त्यांनी 50 ते 60 रुपये किलोच्या दरानं केली आहे। यापासून त्यांना आजवर अंदाजे 45,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। आणखी 15,000 रुपये मिळताच त्यांचा उत्पादन खर्च वसूल होणार आहे। तर येत्या काही महिन्यात त्यांना अंदाजे 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार असून अंदाजे कमीत कमी 1.25 लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा आहे। सुरुवातीला याचा हराशीतच टाकण्याचा विचार केला, पण आम्हाला बोरकर साहेबाच्या सहकार्यानं त्यांनी सांगितलं की बुवा हे थोडंफार तुम्ही स्वतः विका, स्वतः विकल्यावर तुम्हाला याच्यात आणखी नफा मिळेल। म्हणून मार्केटला केली, हिंगोली मार्केटला गेली। तर मला सरासरी 50-60 रुपये चिल्लर विक्रीचे भाव मिळाला। त्यामुळं मी 8 क्विंटल माल आत्तापर्यंत विकला। 8 क्विंटलाचे मला 40,000 रुपये जवळपास आले। आणखी या प्रत्येक झाडाला कोण्या झाडाला 25 किलो माल आहे, कोणत्याला 15 किलो आहे, कोणत्याला 20 किलो आहे। त्याची सरासरी समजा 25 किलो तरी माल प्रत्येक झाड देऊ शकते। त्यामुळं मला आणखी 25 क्विंटल माल होईल। त्यामुळं माझे 2 लाख रुपये आरामात होतील। कदमांकडील प्रत्येक झाडावर किमान 20 ते 25 किलो बोरं झाडावर आहेत। तर एका बोराचं वजन 70 ते 100 ग्राम इतकं आहे। येत्या काही दिवसात त्यांना अंदाजे 30 क्विंटल बोराचं उत्पादन अपेक्षित आहे। तर यापासून किमान 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे। पाण्याची उपलब्धता कमी आहे, शेती कमी आहे असं सांगून त्यांना ते म्हणले, मी म्हणलं त्यांना तुम्ही बोर लागवड करू शकता का? ते म्हणले हो, पण त्यातलं काहीतरी वेगळं करायचं म्हणले। ॲपल बोर यासारखं हे पर्याय त्यांनी निवडला। मग
त्यांना त्यांचं आम्ही मार्गदर्शनही केलं आणि त्यांना सहलीद्वारे त्यांना तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली त्यांनी. या पाहणीतून त्यांना एक फायदा झाला, कसं करावं लागते, कसं नाही, कुठं याचं उत्पन्न किती येते हे सगळं सांगून त्यांनी आमच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी बोर लागवड केली. आज रोजी त्याचं फलित आपल्याला दिसतच आहे. त्यांचं एक संयुक्त कुटुंब आहे. संयुक्त कुटुंबामुळे त्यांना भरपूर फायदा आहे. ते जरी मार्केटिंगला आज बाजारात जरी गेले तरी आज त्यांच्या घरचे, त्यांचे आई वडील, भाऊ हे त्यांच्या शेतीतलं निगराणी करतात, त्यांचं खतपाणी व्यवस्थित, पाण्याचं व्यवस्थापन करतात. त्यामुळं त्यांचा तो प्रश्न सुटलेला आहे. ग्रामीण भागात तंट्यामुळे आज बरीच कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहतो, पण कदमांचं संयुक्त कुटुंब असल्यानं त्याचा चांगला फायदा त्यांना होताना दिसतोय. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे शेतीत राबण्यासाठी चांगलं मनुष्यबळ उपलब्ध होतंय. मुलगा शेतीत निघाला, यानं नवीन हे झाडाची यानं माहिती घेऊन हे बोरं लावले, तर याच्यापासून आम्हाला भरपूर फायदा भेटला. या फळाचा याने विक्री केली 2 लाखापर्यंत समजा आम्हाला याचा फायदा होते. हे एका जागी असल्यामुळे एकत्र कुटुंब आहे. हे सगळे भानगड न करतात, चांगले कामं करतात. याच्यात मला अभिमान यायचा आणि यानं असंच चालवा. आणि कोणीही असंच कुटुंब एकत्र असलं म्हणजे याचा फायदा होते. एकत्र कुटुंबात चालवा. मी स्वतः मार्केटला जरी गेलो तरी माझा भाऊ, वडील हे त्याची देखभाल करून त्याची राखणीसुद्धा करतात. आणि मी मार्केटला जरी गेलो समोर तरी इथं काही अडचण नाही. या संयुक्त कुटुंबाचा हा एक फायदाच आहे. आम्ही सोयाबीन, गहू, हरभरा हे पेरायचो, त्याच्यात आम्हाला काही उत्पन्न नव्हतं. आता त्याच्यानंतर फळबाग लावले, डाळिंब, ॲपल बोर हे आम्हाला माहीत नव्हतं. आता चांगलं लावल्यामुळं चांगलं उत्पन्न व्हायलं. घरची कामं करतो आम्ही, जाऊ सासूबाई, आम्ही सर्व एकत्र राहतो. त्याच्यामुळं आम्हाला खर्च लागत नाही. शेतात स्वतः काम करतो, त्याच्यामुळे खर्च लागत नाही. परिवार खूप चांगला आहे. माझी जाऊबाई बी आमचं काम जरासं राहिलं एक जणीचं, तर हेवा देवा पाहत नाही आम्ही. आणि ताई स्वयंपाक करतात घरी, लेकरं बाळं सांभाळतात दोघी जणी, सासू बी आणि ताई बी. आणि मी वावरात येते लवकर आणि आम्ही निघतो दरवेळेस. लगे एक बाई बी लावत नाही निंदायले. स्वतःचे कामं स्वतःच करतो. लोक मजूरदार काही लावत नाही, त्याच्यामुळे आम्हाला चांगलाच फायदा होते. ॲपल बोर हे मूळचं थायलंडमधलं फळ आहे. त्याचा आकार सफरचंदासारखा असल्यानं त्याला शहरी भागातनं चांगली मागणी आहे. या पिकासाठी कोरडवाहू शेती, अतिशय कमी पाण्यात ॲपल बेरचं नियोजन करता येतं. पाणी इतर फळबागापेक्षा फार कमी पाणी लागते. पाणी व्यवस्थापन म्हणजे फार कमी पद्धतीने केलं जातं. ते ठिबक असली तर फारच चांगलं, किंवा यांना तरी द्यायचं असलं तर पाणी फार कमी लागते बोरीला, आणि वारंवार पाणी देण्याची काही गरज नाही. दुसरं, यांनी रासायनिक खताचा फार कमी वापर केलेला आहे. त्यामुळे फळ जे दिसते आपल्याला फार चवीला गोड आहे. याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे चवीला गोड लागते. गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात सातत्यानं दुष्काळ पडतोय. त्यामुळे मराठवाड्यातल्या पीक पद्धतीत मोठा बदल करणं गरजेचं झालंय. अशा वेळी ऊस आणि पाणी खाणारी इतर पिकं घेण्यापेक्षा ॲपल बेर किंवा इतर कमीत कमी पाण्यात भरपूर उत्पन्न देणाऱ्या फळपिकांच्या लागवडीचा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, हिंगोली.